नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही प्रोत्साहन अनुदान देऊ असं सरकारनं म्हटलेलं आहे। शक्तीपीठ महामार्गाला संपूर्ण महाराष्ट्रातून विरोध होतोय, 12च्या 12 जिल्ह्यातून विरोध होतोय। नुकताच मी मराठवाड्यात जाऊन आलेलो आहे। आम्ही हा शक्तीपीठ होऊन देणार नाही। काही जिल्ह्यामध्ये रेखांकन बदलायचा मुख्यमंत्र्यांनी सूतोवाच केलेला आहे, पण आम्हाला बदल नको। आम्हाला शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द पाहिजे, कारण राज्याला कर्जाच्या खाईमध्ये लोटणारा असा शक्तीपीठ महामार्ग आहे। राज्य कर्जबाजारी होऊ नये अशी आमची भूमिका आहे। सरकारला जर का रस्ता पाहिजेच असेल तर या शक्तीपीठ महामार्गाला समांतर असणारा नागपूर रत्नागिरी जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो 4 पदरी आहे, तो 6 पदरी 8 पदरी करावा आणि ते केंद्र सरकारला टाकावं, सांगावं। मग राज्यावर आर्थिक बोजाच पडणार नाही। पण गेल्या अलीकडच्या 3-4 वर्षात साखरेचं सगळ्याच उत्पादनातला दर चांगला आला आहे, तर आरएसएफसाठी तुम्ही काय प्रयत्न करताय? आरएसएफचा फॉर्म्युला त्यांनी असा केलेला आहे की त्यातनं काहीच निघत नाही। तरी सुद्धा माझी माहिती अशी आहे की आरएसएफचा गेल्या 2 वर्षाचा हिशेब झालेला नाही आहे। मुळामध्ये आरएसएफचा फॉर्म्युला चुकीचा आहे, तो बदलण्याची गरज आहे। गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला अजून 200 रुपये मिळाले पाहिजेत, ही ऊस परिषदेची मागणी आहे आणि आम्ही त्याच्याशी ठाम आहोत। त्यांनी 50 रुपये द्यावे आणि 3 आज ज्यांचा दर निघाला त्यांनी 100 रुपये द्यावे, यासाठी तुम्ही आंदोलन केलं होतं। परत शाहू महाराजांच्या ऑफिस तुम्ही ते आंदोलन मागे घेतलं होतं, त्याचं अजून काहीच झालं नाही। त्यातल्या बऱ्याच कारखान्यांनी कबूल केल्याप्रमाणे 100 रुपये 50 रुपये दिले। काही कारखाने राहिले ते चंदगड परिसरातच राहिले आहेत। त्या संदर्भात परवाच एक गडिंग्लज प्रांत कार्यालयावर मोर्चा झाला। या कारखान्यांना ते पैसे आम्ही अजिबात सोडणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं। जाहीर सध्या काही कारखाने करतायत, तर मान्य आहे का आणि काय भूमिका असणार आहे आंदोलनाची पुढची दिशा काय? 16 ऑक्टोबरच्या 24व्या ऊस परिषदेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पहिली उचल 3751 रुपये मागणी केलेली होती। कोल्हापूर जिल्ह्यातल्या, सांगली जिल्ह्यातल्या अनेक साखर कारखान्यांची एफआरपीच ही 3500 ते 3600 3650च्या वर बसते आणि त्याच्यावर आम्ही 100 रुपयाच्या आसपास मागणी केली होती। मागणी गैर नाही, चुकीची नाही, कारण यावर्षी साखरेला भाव चांगला आहे। केंद्र सरकार इथेनॉलच्या खरेदीचा दर वाढवण्याच्या विचारामध्ये आहे। 2 वर्षापासून खरेदी दर वाढवलेला नाही, तो नक्कीच वाढणार आहे, म्हणजेच कारखान्यांचं उत्पन्न वाढणार आहे आणि त्यामुळं आम्ही एफआरपीच्या वर हे मागणी केलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही 10 नोव्हेंबर पर्यंत साखर कारखान्यांना मुदत दिलेली होती। दरम्यान कर्नाटकामध्ये सुद्धा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। तिथले साखर कारखानदार सर्वपक्षीय एकजूट करून ते आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करतायत। तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी एफआरपीच्या वर 100 रुपये जास्त द्या असं बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगून सुद्धा कर्नाटकातले साखर कारखाने ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत आणि म्हणून कर्नाटकातल्या शेतकऱ्यांचं आंदोलन मोडून पडू नये, कारण ते आंदोलन मोडलं तर कर्नाटकातले कारखाने 3100 रुपयाच्या वर ऊस उत्पादक शेतकऱ्याला पैसे देणार नाहीत आणि त्याचा फटका महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दराच्या रूपानं बसतो। कारण महाराष्ट्रातले सांगली कोल्हापूर जिल्ह्यातले जे सीमा भागातले साखर कारखाने आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये कर्नाटकातला ऊस आणून महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान करतात आणि त्यामुळं पहिल्या प्रथम मी स्वतः उद्या कर्नाटकामध्ये जाणार आहे। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहे, मेळावे घेणार आहे। आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्ण ताकदीनं कर्नाटक राज्य रयत संघाच्या आंदोलनामध्ये उतरून ती चळवळ मजबूत करणार आहोत आणि त्यांना सुद्धा महाराष्ट्रातल्या सारखं 3751 रुपये मिळाले पाहिजेत यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून कर्नाटकातल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी स्वेच्छेनं
ऊसाच्या तोडी नाकाराव्यात आणि एक प्रकारे कर्नाटकातल्या शेतकऱ्यांच्या मागे आम्ही खंबीरपणानं आहोत हे सांगावं. महाराष्ट्रातले काही कारखाने त्या ठिकाणी कर्नाटकात जाऊन आम्ही 3400 रुपये द्यायला तयार आहोत, बॉन्ड लिहून देतो अशा प्रकारे गेलेले आहेत. हा त्यांचा डाव आम्ही हाणून पाडणार आहोत. दुसरी गोष्ट, आज सकाळीच मला पालकमंत्र्यांचा फोन आलेला होता. 6 तारखेला कोल्हापूरला बैठक घेण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे, पण त्याच्या आधी निर्णय होण्याची गरज आहे. काल शिरोळमध्ये अंकुशच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रकार झालेला आहे. साखर कारखानदारांना अशा पद्धतीची मस्ती जर येत असेल, मस्तीची भाषा जर ती करणार असतील, तर भलेही वेगवेगळ्या आमच्या संघटना असतील, परंतु शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही लढतोय. त्यामुळं आंदोलन तीव्र करावं लागेल आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून सोमवारच्या आत बैठक घ्यावी आणि याच्यावर काही तोडगा करण्याचा प्रयत्न करावा. साखर कारखानदारांना बोलवून त्यांना सांगावं, कायदा हातात घेऊन अशा पद्धतीनं जर का ऊस उत्पादकांना त्रास द्यायला लागला तर तशाच प्रतिक्रिया ऊस उत्पादकांच्याकडून सुद्धा उमटल्याशिवाय राहणार नाही. ते जर नाही झालं तर 5 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री जिल्ह्यामध्ये येत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत त्यांना ऊस भेट देऊन आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत. त्याला प्रशासनानं आम्हाला परवानगी द्यावी. 6 तारखेला बैठक घेतो असं सांगितलेलं आहे. हे तुम्हाला मान्य आहे का? आणि जर 6 तारखेच्या या सगळ्या बैठकीमध्ये समाधानकारक तोडगा निघाला नाही तर काय? आजपर्यंतचा आमचा अनुभव असा आहे की पहिल्या बैठकीत कधीच तोडगा निघत नाही. तेव्हा 6 तारखेच्या पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये जर निर्णय व्हायचा असेल तर त्याच्या आधी 5 तारखेला पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हाधिकारी 3 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन साखर कारखानदारांना पहिल्यांदा ताकीद द्यावी की अशा पद्धतीनं कायदा हातात घेऊन जर का तुम्ही कारखाने चालू करत असाल तर त्यांच्यावर कारवाई. एक तर सरकारनं अधिकृतरित्या आजपासून साखर कारखाने सुरू करायला परवानगी दिलेली आहे. गेले 8 दिवस हे कुठल्या आधारानं, कुठल्या कायद्याच्या आधारानं ऊसतोड करतात याचा जाब जिल्हाधिकाऱ्यांनी कारखानदारांना विचारला पाहिजे. प्रत्येक वर्षी गळीत हंगामात फक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या गाड्या फुटायला लागलेल्या आहेत, मंत्र्यांच्या गाड्या सुरक्षित राहतील याची गॅरंटी आम्ही देणार नाही. राज्यात आपल्याकडे मागची प्रमाणे उद्धव ठाकरे असतात, त्यावेळी कुठली समिती उच्चाधिकारी असल्यानंतर तात्काळ त्यांनी निर्णय घेतला. आता इतका वेळ सरकारला कशासाठी करावं लागतं आणि तुम्ही काय सहमत होते? आता सध्या सरकारची कर्ज काढण्याची क्षमता संपलेली आहे. आम्हाला कर्जच काढता येत नाही कायद्याप्रमाणे, इतके आम्ही कर्ज काढून ठेवले आहेत. तेव्हा बजेटमध्ये तरतूद करण्यासाठी आम्हाला काही तरतूद करावी लागेल आणि केंद्राची काही मदत घ्यावी लागेल आणि म्हणून आम्हाला 30 जून पर्यंत मुदत द्या असं सरकारकडनं आमच्याकडे प्रस्ताव आला. शिवाय आता 30 जून 2025 अखेर जे शेतकरी थकबाकीदार झालेले आहेत त्यांना कुठलीही बँक त्रास देणार नाही, वसुलीचा तगादा लावणार नाही याची हमी सुद्धा सरकारने घेतलेली आहे आणि म्हणून आम्ही थांबलेलो आहोत. जर सरकारनं जबाबदारी जवळपास कर्जाची त्या घेतली असेल तर आम्हाला काय हरकत घ्यायचं कारण नाही. आणि ही जी काय समिती उच्च समिती जी नेमलेली आहे ती प्रशासकीय समिती आहे. त्यात प्रशासकीय कर्मचाऱ्याच्या बाहेरचा कोणी त्याच्यामध्ये नाही आहे आणि तो त्यांचा अंतर्गत मामला आहे. त्या समितीशी आम्हाला काही देणं घेणं नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की कर्जमाफीच्या योजनेमध्ये चुकीचे लोक येऊ नयेत आणि त्याचा फायदा घेऊ नये. आम्ही त्याचं समर्थन करत नाही. आम्ही असं कधीच म्हटलेलं नाही की जो इन्कम टॅक्स भरतो त्याला कर्जमाफ द्या. मुळात शेतकरी आत्महत्या करायला लागलाय का तर कर्जबाजारी होऊन आत्महत्या करायला लागलाय, म्हणून त्याला वाचवण्यासाठी कर्जमाफीचा आधार द्या अशी आमची भूमिका आहे. त्यामुळं इन्कम टॅक्स भरणारा एखादा कॉन्ट्रॅक्टर, एखादा सरकारी अधिकारी, एखादा तलाठी, एखादा राजकीय नेता याचं कर्ज माफ करा असं आम्ही कधीच म्हणणार नाही. असं एक आधीचा अनुभव तुम्ही सांगितला, मग 6 तारखेनंतर काय भूमिका असणार आहे स्वाभिमानीची? जर आपण 6 तारखेनंतर आम्ही जे काही 10 तारखेची मुदत दिलेली होती ते 4 दिवस अलीकडेच घेतलंय. 7 तारखेनंतर आम्ही पूर्ण ताकदीनं रस्त्यावर उतरणार आहोत.